आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आनंदी घर सोडून गेलेली असते आणि त्यामुळे तिथे आरती जी असते ती सगळ्यांना म्हणत असते, माझी बहीण घर सोडून गेली आणि कुणालाही कळलं नाही असं कसं काय झालं. मालक साहेब, माझी बहीण लहान आहे व भाबडी आहे, तिची मदत करा ना, चला ना आमच्यासोबत तिला शोधूया, असंही ते आरती हात जोडूनच म्हणत असते. इकडनं आरचीसुद्धा मालक साहेबांचा हात धरते आणि त्यांना म्हणत असते, मालक साहेब चला ना, तिला शोधूया आपण. या जगात फक्त तुम्हीच आहात जे आमच्या आनंदीताईला सुखरूप घरी आणू शकता, असंही ते आरची हात जोडूनच म्हणत असते. तेव्हा मात्र इकडे मालक साहेब तिचा हात झटकतात आणि रागातच म्हणत असतात, मी तिला 1000 वेळेस सांगितलं होतं की माझ्या आणि माझ्या मुलांमध्ये अजिबातच पडू नको, मात्र तिने माझं ऐकलं नाही. त्यामुळे मी कुठेही तुमच्यासोबत तिला शोधायला येणार नाही. मला या गोष्टीचा फरकच पडत नाही काही, असंही ते मालक साहेब चिडतच म्हटलेले असतात. मालक साहेबांचे हे शब्द ऐकल्यानंतर घरच्यांना सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. इकडे मिताली आणि त्याचबरोबर प्रांजलला तर फार बरं वाटलेलं असतं. आता मालक साहेब रागातच तिथून निघून गेलेले असतात. इकडे आरची आणि आरतीला मात्र फार टेन्शन आलेलं असतं. इकडे जे काही शिर्के असतात त्यांना मात्र मालक साहेबांचं वागणं अजिबात पटलं नसतं. त्यामुळे ते सुद्धा इथे मालक साहेबांच्या मागे त्यांच्या खोलीतच गेलेले असतात आणि गेल्याबरोबर त्यांना प्रश्न करत असतात, मालक साहेब तुम्ही जे काही खाली म्हटला ते खरं आहे का? तुम्ही आनंदीच्या बाबतीत इतकं निर्दयी कसं काय वागू शकता? असं म्हटल्याबरोबर मालक साहेब म्हणत असतात, मग काय करू शिर्के सांगा ना, मी रडत बसू का त्या शलाका आणि त्याचबरोबर त्या विद्याधर समोर? असं म्हटल्याबरोबर इकडनं शिर्के म्हणत असतात, मला चांगलंच माहीत आहे मालक साहेब, तुम्ही असे कधीही नव्हतात. मी कित्येक वर्ष झालं तुम्हाला ओळखतोय, तुम्ही असे अजिबातच नाहीत, असंही ते शिर्के म्हणत असतात. इकडे दुसऱ्या बाजूला जी काही शलाका असते ती विद्याधरला म्हणत असते, विद्याधर तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? आता पृथ्वी तर आपल्या टीममध्ये सामीलच आहे, पण आता प्रांजलसुद्धा आपल्या बाजूने आलेला आहे. आता तो युगंधर एकटा पडलाय. असं म्हटल्यानंतर इकडे विद्याधर म्हणत असतो, हो अगदी बरोबर बोललीस शलाका, पण एका गोष्टीची हळहळ माझ्या मनात राहिलीच बघ. असं म्हटल्यानंतर शलाका म्हणत असते, कोणत्या गोष्टीची? त्यावर विद्याधर म्हणत असतो, त्या आनंदीबरोबर रात्र साजरी करण्याची इच्छा बघ. त्यावर इकडनं शलाका त्याला चिडूनच म्हणत असते, अरे विद्याधर, काही स्वप्न ही स्वप्नच राहतात, सोड आता त्या आनंदीचा नाद. त्यावर हा विद्याधर तिच्यावरच भडकतो आणि म्हणत असतो, शलाका, या विद्याधरने केलेल्या नाद तो कधीही सोडत नसतो. काही झालं तरी मला त्या आनंदीबरोबर रात्र साजरी करायचीच आहे. आनंद आनंद गडे आणि हे गाणं म्हणतच मी ही रात्र साजरी करणार आहे, असंही ते विद्याधर हसतच म्हणत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला मालक साहेब शिर्केंना म्हणत असतात, आनंदी या घरची सून आहे आणि ती माझी जबाबदारी आहे. असं म्हटल्यानंतर आता शिर्के तर मालक साहेबांच्या चेहऱ्याकडे पाहतच राहतात. मालक साहेब म्हणत असतात, शिर्के, आपण लहानपणापासून एक मन ऐकत आलोत, झाकली मूठ 1.25 लाखाची. त्यावरही ते शिर्के म्हणत असतात, पण आनंदीचा आणि या मनीचा काय संबंध आहे मालक साहेब? त्यावर मालक साहेब म्हणत असतात, चांगलाच संबंध आहे. हे बघा, ह्या मनीचा अर्थ फक्त गुपित लपून ठेवणं एवढाच नसतो, तर माणसाची कमजोरी, माणसाची ताकद आणि माणसाचा स्वाभिमान, ह्या सगळ्या गोष्टी लपून ठेवणं सुद्धा असतं. यालाच म्हणतात झाकली मूठ 1.25 लाखाची. आणि ही जर मूठ एकदा उघडली ना की आपले शत्रू आपल्याला शून्य समजू लागतात. शिर्के म्हणत असतात, पण याचा अर्थ काय होतो मला मालक साहेब आणखीही कळलं नाही, तुम्ही नेमकं काय बोलताय? त्यावर मालक साहेब म्हणत असतात, अरे शिर्के, शलाका आणि विद्याधर माझ्या एका चुकीसाठी टपूनच बसलेले आहेत. त्यांना असं वाटतंय की आनंदी घर सोडून गेल्याने मी खचून जाईल, पण मी त्यांना अजिबातच असं काही दाखवणार नाही. आधीच त्यांनी माझ्या मुलांना माझ्या विरुद्ध केलंय आणि हे सगळं काही करून मी आणखी हा विषय वाढवणार नाही, असंही ते मालक साहेब म्हणत असतात. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही विद्याधर असतो तो शलाकाला म्हणत असतो, शलाका, तू एक काम कर, तुझ्या माणसांना कामाला लाव, त्यांना सांग की आनंदी जिथे कुठे असेल तिला शोधून काढा, कारण दुसऱ्या कुणाच्या हाती लागण्याआधी आनंदी मला सापडली पाहिजे, कारण मला तिच्यासोबत रात्र साजरी करायची आहे. असं म्हटल्याबरोबर शलाका म्हणत असते, विद्याधर जरा जपून कर ह्या सर्व काही गोष्टी. युगंधर जेव्हा शांत असतो ना तेव्हा त्याच्या मनातलं वाद जरा जास्तच घातक असतं. शलाकाने युगंधरला बरोबर ओळखलेलं असतं, पण मात्र इकडे विद्याधरने त्याला हलक्यात धरलेलं असतं. विद्याधर म्हणत असतो, शलाका सोड ग त्याला, आता त्या आनंदीचा आणि त्याचा काही संबंध राहिलेला नाही. आता माझ्यासाठी रान मोकळं झालेलं आहे. त्या आनंदीला वाचवायला आता ना युगंधर येईल ना तो पृथ्वी येईल. विद्याधर फार खुश होऊन शलाकाला सांगत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला शिर्केंना सगळ्या गोष्टी कळलेल्या असतात. शिर्के म्हणत असतात, मालक साहेब, म्हणजे खाली जे काही वागला ते सगळं खोटं होतं तुमचं? त्यावर मालक साहेब म्हणत असतात, शिर्के, मी दगड नाहीये. जे काही आनंदीसोबत होते त्याने माझं सुद्धा काळीच तुटते. त्या मुलीबद्दल मला काय वाटतं हे मला जगाला सांगायची अजिबातच गरज नाहीये. माझा हा कठोरपणा, गाफीलपणाच आनंदीची ढाल बनणार आहे. शत्रूला वाटत असेल
मी बाहेरून निवांत आहे म्हणजे शांत बसेल, पण माझा हा शांतपणाच खरं तर इथे आनंदीच्या विरोधात कोण कोण आहे हे आपल्याला दाखवून देईल. आता यात माझे मुलंसुद्धा तेवढेच सामील आहेत. पण मला या गोष्टीचं वाईट वाटतं की आनंदीने कुठलीही कल्पना न देता एवढा मोठा धक्कादायक निर्णय घेतला आणि घर सोडलं. मला एकदा तिने सांगायला हवं होतं असंही ते मालक साहेबांना वाटत असतं. इकडे दुसऱ्या बाजूला जो काही विद्याधर असतो तो शलाकाला म्हणत असतो, मला चॅलेंज देता का आणि मला कायद्याची भाषा शिकवता? मला काही शिकवा आणि कितीही कायदा दाखवा, पण मी पृथ्वीसोबत पार्टनरशिप करूनच दाखव. मला आता कोण अडवतंय हे बघतोच. नाही त्या युगंधरला माझ्यापुढे नाक घासायला लावलं ना तर नाव नाही लावणार विद्याधर लिंबाळकर, असंही ते विद्याधर म्हणत असतो. इकडे दुसऱ्या बाजूला मालक साहेब म्हणत असतात, आता माझ्या काळजीची हिला काहीच किंमत उरली नाही का? अशी कसं काय जाऊ शकते ती? त्यावर शिर्के म्हणत असतात, अहो मालक साहेब, तिचासुद्धा काहीतरी नाविलाज राहिला असेल म्हणून ती अशी वागली असेल. पण हे सगळं काही आता जाऊ द्या, आता आपण काय करायचं हे सांग. त्यावर मालक साहेब म्हणत असतात, आता पडद्यामागचा खेळ सुरू करायचा. शिर्के, तुम्ही एक काम करा, आर्ची आणि आरतीच्या मागे ढाल बनून राहा. आनंदीला शोधण्यासाठी पैसा, पोलीस, माणसं जे काही लागेल ते सगळं काही वापरा आणि आनंदीला शोधून काढा. हे सगळं काही मला तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला कळलं ना आता मी काय म्हणतोय तर? शिर्के म्हणत असतात, मालक साहेब तुम्ही काळजी करू नका, मी आता आनंदीला शोधून काढेल. मालक साहेब म्हणत असतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, याची भनक मात्र या शलाका आणि विद्याधरला लागता कामा. त्यांना गाफील ठेवूनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण हे सगळं काही आबांना, आर्चीला आणि आरतीला सुद्धा कळून देऊ नका, मी ह्या सगळ्या मागे आहे. खरं तर आपल्याला हे सगळं काही शांततेनेच करायचं आहे. तुम्ही कामाला लागा शिर्के, असं म्हटल्यानंतर शिर्के म्हणत असतात, हो मालक साहेब मी आत्ता जातो. असं म्हटल्याबरोबर आता शिर्के जातच असतात तेव्हा मालक साहेब परत आता शिर्केंना थांबवतात आणि म्हणत असतात, आनंदीला लवकर शोधून घरी घेऊन या. असं म्हटल्यानंतर शिर्के म्हणत असतात, मालक साहेब तुम्ही काळजी करू नका, आता आनंदी लवकरच घरी येईल. असं म्हणून आता शिर्के तिथून निघून गेलेले असतात. इकडे दुसऱ्या बाजूला आता आरती, आर्ची आणि छायाला रडायला येत असतं. तेव्हा मात्र ही शिल्पा छायाकडे जाते आणि तिला म्हणत असते, काय ग भवाने, तुला रडायला काय झालंय? ती काय तुझ्या नात्यातली होती का? अगं ती फक्त घर सोडून पळून गेली आहे, ती मेली बिली नाही आहे. असं म्हटल्यानंतर आर्ची आणि आरतीला तर फार राग आलेला असतो. छाया मात्र गप्प उभा असते. इकडनं परत शिल्पा म्हणत असते, ही आनंदी या घरातून पळून गेली आहे, जाताना काही घेऊन तर नाही ना गेली? जा सगळ्या खोल्या तपासून ये. मिताली जा बरी ह्या छायासोबत. असं म्हटल्यानंतर मितालीसुद्धा म्हणत असते, हो हे गरीब लोक ना विश्वासाच्या लायकीचे अजिबातच नसतात, चल ग छाया. असं म्हणून जात असतात तेव्हा मात्र इकडे आर्चीचा पारा चढलेला असतो. आर्ची धावतच येत असते आणि म्हणत असते, तुम्ही सगळे काय बोलताय? माझी बहीण या घरातून गेली आहे आणि तुमची हे सगळं बोलण्याची कशी काही हिंमत झाली? असे विचार ज्याचे असतात का तेच खरं तर असं वागू शकतो. असं म्हटल्यानंतर ही शिल्पा तिच्यावर परत भडकते आणि तिला म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली ग आमच्यात घरात येऊन आम्हाला अशी बोलण्याची? तुझं तोंड बंद ठेव. त्यावर ही आर्ची परत आता शिल्पावर धावत जाते. इकडनं मिताली लगेच तिला थांबवून तिला म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या आत्यावर वरडून बोलायची? त्यावर आर्ची म्हणत असते, मग त्यांची हिंमत कसं काय झाली माझ्या आनंदीताईवर एवढा मोठा आरोप टाकण्याची? त्यावर ही शिल्पा तिच्यावर आणखीच ओरडत असते. इकडनं जी काही धनश्री असते ती सुद्धा म्हणत असते, हिचं तोंड किती चुरचूर चालतंय ना. त्यावर माई म्हणत असतात, अगं धनश्री ती लहान आहे, जाऊ द्या ना, द्या ना सोडून. तेव्हा मात्र धनश्री म्हणत असते, लहान आहे पण तिची जीभ कशी चालते बघितलं का तुम्ही ताई? त्यावर आता इकडनं शिल्पा म्हणते, हिच्या जीभीला सुद्धा चटका द्यावाच लागेल जसा आनंदीला दिला होता. त्यावर आर्ची परत चिडते आणि म्हणत असते, माझी आनंदीताई हे सगळं काही सहन करते, पण मात्र हे मी अजिबातच सहन करणार नाही. खरं तर तुमच्याच जिभीला चटका दिला पाहिजे. असं म्हटल्यानंतर ह्या शिल्पाचा आणखीच पारा चढलेला असतो. इकडनं धनश्री म्हणत असते, काय ग आर्ची, आमच्याच घरात येऊन आम्हालाच तू बोलतेस? त्यावर आर्ची म्हणत असते, हे घर खरं तर आमच्याही आनंदी दिदीचं आहे. असं म्हटल्यानंतर शिल्पा म्हणत असते, काय तुझ्या आनंदी दिदीचा काय संबंध आहे? तुझा आणि तुझ्या आनंदी दिदीचा या घराशी काही संबंध नाही आहे. असं म्हटल्यानंतर इकडनं बापू म्हणत असत, अगं शिल्पा असं काय करतेस? ती तिच्या बहिणीच्या काळजीपोटी बोलते, जाऊ दे ना, समजून घे ना. त्यावर शिल्पा म्हणत असते, काय समजून घे बापू? आपण काय आश्रम उघडले का? कुणी यावं आणि आपल्या घरात तमाशा करून जावं? त्यावर इकडनं मिताली म्हणत असते, आत्या ही अशी अजिबातच ऐकणार नाही, थांब मी हिला घराच्या बाहेरच काढते. असं म्हणून तिचा हात धरते तेव्हा मात्र इकडनं आरती येते आणि म्हणत, बस करा तुमच्या सगळ्यांचं. माझ्या बहिणीच्या विरुद्ध हे सगळं काही बोलण्याची तुमची हिंमत कशी झाली? मी मगापासून सगळा काही तुमचा तमाशा ऐकते. माझ्या बहिणीच्या विरोधात आम्ही एकही शब्द ऐकणार नाही, ना तुमच्याकडनं ना तुमच्या त्या मालक साहेबांकडनं. माझ्या बहिणीचा हात जर इतक्या लवकर त्यांना सोडायचा होता तर त्यांनी माझ्या बहिणीसोबत लग्नच का केलं? माझी बहीण घर सोडून गेली, पण मात्र या घरातल्या कुणालाही काही फरक पडत नाही. पण मी तिची बहीण आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझ्या बहिणीवर मी अन्याय
अजिबातच होऊन देणार नाही आणि या सगळ्या गोष्टीचा जाब मी मालक साहेबांना विचारणार आहे, असं इथे आरती रागातच म्हणत असते. आणि तिथनंच आता मालक साहेबांच्या खोलीत धावतच गेलेली असते. इकडे आता मालक साहेब फोनवर बोलत असतात. आरती डायरेक्टच त्यांच्या खोलीमध्ये शिरलेली असते. मालक साहेब म्हणत असतात, ही कुठली पद्धत झाली, परवानगीशिवाय तू आतमध्ये कसं काय आली? त्यावर आरती म्हणत असते, यावं लागलं, कारण आता पद्धतशीरपणे वागण्याची वेळच निघून गेलेली आहे. तुम्ही ती बाकीच ठेवलेलं नाही. मला सांगा मालक साहेब, तुम्ही इतके दगडाच्या काळजाचे कधीपासून झालात? तुम्ही इतके निष्ठुर कधीही नव्हतात मालक साहेब. मग जर होतात तर मग आमच्या आनंदीसोबत इतके चांगले का वागलात तुम्ही? तुम्ही आमच्या आनंदीला या घरात एवढा मान सन्मान का दिला? मला माहिती आहे मालक साहेब, तुम्ही आमच्या आनंदीला बायकोचा दर्जा कधीही दिला नाही, ना या घराची मालकीण म्हणून दिला. पण मात्र तुम्ही आमच्या आनंदीच्या प्रत्येक वेळेस ढाल म्हणून मागे उभा राहिलात. मग यावेळेस तुम्ही असे शांत का आहात मालक साहेब? तुम्ही सांगा ना मला. आमच्या आनंदीसोबत एवढा अन्याय होतोय, मग तरीसुद्धा तुम्ही इतके गप्प का उभा राहिलात मालक साहेब? आज आनंदी घर सोडून का गेली तुम्हाला माहिती आहे का मालक साहेब? ज्या माणसावर तिने देवापेक्षा जास्त विश्वास ठेवला, त्या माणसानेच ऐनवेळी तिचा हात सोडला आणि तिचा विश्वासघात झाला आणि त्यामुळेच ती घर सोडून गेलेली आहे. माझी आनंदी जी आज रस्त्यावर आली का, त्याला फक्त तुम्ही कारणीभूत आहात. माझ्या बहिणीचं आयुष्य बरबाद तुम्ही केले मालक साहेब, असंही ते खडसावूनच आनंदी म्हणत असते. आता मालक साहेब मात्र अजिबातच दाखवत नाहीत की मी आनंदीला शोधण्याचा प्रयत्न करतोय. उलट आता मालक साहेबच आरतीवर चिडत असतात. ते म्हणत, झालं का तुझं बोलून? तुझ्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यात, तू आता गेलीस तरी चालेल, असं स्पष्ट शब्दात बोलल्यानंतर इकडनं आरती म्हणत असते, नाही मालक साहेब, मी अजिबातच इथून जाणार नाही. माझ्या बहिणीचं तुम्ही आयुष्य का बरबाद केलं, या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत मी इथून अजिबातच जाणार नाही. त्यावर मालक साहेब म्हणत असतात, तू कोण आहेस आणि तुझा काय संबंध आहे मला हे सगळं काही विचारण्याचा? तेव्हा मात्र आरतीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. काय संबंध आहे तुझा माझ्याशी? माझं काय नातं आहे तुझ्यासोबत? एक गोष्ट कान उघडी ठेवून ऐक. तुझ्या बहिणीने ज्या दिवशी या घरचा उंबरठा ओलांडला त्या दिवशीच तुझ्या बहिणीचा आणि माझा संबंध कायमचा संपलेला आहे. त्यामुळे मी कुणालाही या प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाही आहे आणि तुम्हाला तर अजिबातच नाही. तुझ्या बहिणीची जर माझा काही संबंध नसेल तर तुमच्या कुटुंबाशी सुद्धा माझा काही संबंध नाही. तू इथून गेलीस तरी चालेल, असं स्पष्ट शब्दातच युगंधरने आता आरतीला सुनावलेलं असतं. आरतीच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं. मालक साहेबांचं हे वागणं आरतीला अजिबातच पटलेलं नसतं. रडतच ती रूमच्या बाहेर आलेली असते आणि डोळे पुसत असते. इकडे मालक साहेब मनातच विचार करत असतात, ठीक आहे, तुला जरी असं वाटत असलं की मी वाईट माणूस आहे, पण आता वाटू दे, कारण की मी जे काही बोललो ते फक्त तुझ्या आनंदीताईसाठी बोललेलं आहे. कारण की आता खरं तर माझा कुणावरच विश्वास नाही. शलाका आणि विद्याधर आसपास असताना तर अजिबातच नाही. माझं आता पहिलं प्राधान्य आहे ते म्हणजे आनंदीला सुखरूप घरी घेऊन येणं, असंही ते मालक साहेब विचार करतात. मात्र इथे आरती असते, ती रडतच इकडे बाहेर गेलेली. इकडे मात्र आर्चीला आणि आरतीला कोणीही मदत करायला तयार नसतं, असं त्यांना वाटत असतं. आता जी काही आर्ची असते ती पृथ्वीसमोर हात जोडत असते आणि त्याला म्हणत असते, पृथ्वी सर, तुम्ही तरी आमची मदत करा ना. तुम्ही काल आमच्या घरी आला होतात आणि आम्हाला सांगितलं की तुमच्या आनंदीला घेऊन जा, तिला बांधून ठेवा, आणि बघा आज आमची आनंदी घर सोडून तिकडे आमच्या आबा आनंदीताईला तिकडे गावभर शोधतात. आम्हाला म्हटले तुम्ही जा पुरीनं वाड्यात, पण आम्ही वाड्यात येऊन तरी काय केलं? आमची तरी ते मदत करायला सुद्धा कुणी तयार नाही आहे. तुम्ही तरी आमची मदत करा ना. आमच्या आबांच्या वयाचा तरी मान ठेवा ना. आमच्या आबांनी 40 वर्ष तुमच्या या वाड्यासाठी आणि तुमच्या फॅक्टरीसाठी काम केलं, त्याची तरी कदर ठेवा ना. आमच्या जर आनंदीताईला काही झालं ना तर आबा नाहीच सहन करणार. तुम्हाला तर माहिती आहे ना, माझी बहीण अंध आहे आणि तिच्या या अंधाराच्या दुनियात तिच्यासोबत काही झालं तर आमच्या आबा नाही जगू शकणार. मग काय करायचं आम्ही? आमच्या आबाशिवाय आमचं या जगात कोणीही नाही. असं म्हणूनच आता आर्ची पृथ्वीच्या पाया पडत असते आणि मदत मागत असते. पृथ्वीला मात्र ह्या सर्व गोष्टीचं फार वाईट वाटत असतं. पृथ्वी म्हणत असतो, आर्ची उठ, अजिबातच हे सगळं काही करण्याची तुला गरज नाही आहे. मी खरं तर तुझी मदत करायला तयार आहे, कारण की आबांच्या कष्टाची मला चांगली जाणीव आहे. कारण की गेले कित्येक वर्ष त्यांनी आमच्या फॅक्टरीसाठी काम केलेलं आहे. एक प्रामाणिक एम्प्लॉई होते ते आमचे, आणि त्यासाठी मी तुमची मदत करायला तयार आहे आणि आनंदीला शोधायला सुद्धा. आता हे ऐकल्यानंतर बाकीच्या सगळ्यांना तर फार धक्का बसतो. इकडे मिताली आणि प्रांजलला तर काय करावं कळत नसतं. प्रांजल म्हणत असतं, दादा हे सगळं काय चाललंय तुझं? त्यावर दादा म्हणत असतो, म्हणजेच पृथ्वी म्हणत असतो, हे बघ प्रांजल, माझा त्या आनंदीशी काही संबंध नाही,
पण फक्त माणुसकीच्या नात्याने मी आनंदीला शोधायला तयार आहे असं म्हटल्यानंतर इथे माई आणि बापूंना तर फार बरं वाटलेलं असतं. मात्र मिताली, शिल्पा आणि प्रांजलला हे अजिबातच पटलेलं नसतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की पिंट्याला कॉल इथे आरतीने केलेला असतो की आनंदी तुमच्या घरी आली आहे का. पिंट्या म्हणत असतो नाही, माझ्या घरी तर ती आलेली नाही. आता तिकडे भरपूर गोंधळ सुरू असतो. तेव्हा मात्र पिंट्या त्या माणसाला विचारत असतो की काय झाले. तेव्हा तो व्यक्ती म्हणत असतो तिकडे एक अपघात झालाय अंध मुलीचा. हे ऐकल्यानंतर आरतीला तर धक्काच बसतो. ती पडदिशीन माई आणि बापूंना बोलून घेते. आता पिंट्या तिथे जातो आणि व्हिडिओ कॉल करून समोरचं दृश्य दाखवत असतो. आता हे सगळं काही पाहून तर या सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि तेवढेच सगळेजण घाबरलेले असतात. आता युगंधरला सुद्धा बोलवलेलं असतं आणि युगंधरने सुद्धा ते सगळं काही पाहितलेलं असतं. युगंधरला सुद्धा धक्का बसलेला असतो. नेमका आता आनंदीला कशा प्रकारे वाचवण्यात येतं हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं अशा डेली मालिकेचे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा आनंदी.